राणी साहेब, काय झालं कुब्जा? राणी साहेब, प्रधानमंत्री नरसिंह रावांकडे सफीपूरहून महाराजांचा संदेश आलाय. महाराजांनी मणिकर्णिका नावाच्या एका कन्येशी विवाह करायचा निर्णय घेतला आहे. मनू, लवकरच तुझा पण विवाह संपन्न होणार आहे आणि मग तू पण आपल्या इंदुताई सारखी दिसशील. नाही नाही, मी जशी आहे तशीच राहणार. मनुताई, अशीच कशी राहशील? ती लोक तर तुला दासी बनवून काशीला घेऊन जातील. धन्य आहेस तू माता जगदंबे. तुझ्या कृपेमुळे आमच्या इंदूचा विवाह कसलीही बाधा न येता संपन्न झाला. घ्यावी महाराज. नाही पंडितजी, ह्या आमच्यापेक्षा वडीलधारे आहेत. ह्यांना आधी आरती द्यावी आणि त्याशिवाय त्या आमच्या आधी आल्या आहेत. नाही आपण नाही आई साहेब, कृपा करून आपण आधी आरती घ्यावी. आमची काय योग्यता की आम्ही आपल्याला आहेर करावा? ही तर आपली परंपराच आहे. वहिनी साहेब, जरा विचार करा. आपणा व्यतिरिक्त आहे कोणी मला थोरलं? माझ्यासाठी आपण वहिनी साहेब एका आईची भूमिका निभावली आहे. बाजीराव, अद्भुत योगायोग आहे. आज असेच विनम्र आणि मृदू भाव एका अशा व्यक्तीने प्रकट केले जिच्याविषयी आपल्या सर्वांचे विचार अत्यंत घृणास्पद होते. कोणाविषयी बोलता आपण? कोण भेटला आपल्याला? गंगाधरराव. बाजीराव, ते इतके वाईट नाही आहेत जेवढे आपण त्यांना समजत होतो. ते खूपच विनयशील आहेत. वहिनी साहेब, आपली बुद्धिमत्ता, निर्णयाचा मी आदर करतो. गंगाधररावांविषयी माझा विचार कधीच नाही बदलणार. मी माझ्या निर्णयावर अटळ आहे. अहो बाजीराव तरी मोरपंत, आपणास पिता आणि सेवकाच्या कर्तव्यांपैकी कोणा एकाची निवड करावी लागली तर कोणाची निवड कराल आपण? उत्तर द्या, कोणाची निवड कराल? मणिकर्णिका श्रीमंत सरकारांची पुत्री आहे. तिच्या विवाहाचा निर्णय तेच घेतील. आता थोड्या वेळातच इंदुताईची पाठवणी केली जाणार आहे. हो, मग माझी पण होईल. अरे देवा, तू तर झाशीला दासी बनून जाणार. बरंच प्रेम करताना तुमच्या छकुलीवर. लपवताय कशासाठी? खूप जीव आहे ना तुमचा तिच्यावर. तुम्ही आपल्या इंदूची तर किती सहजपणे पाठवणी केलीत, परंतु मनूची पाठवणी करायला तयार नाही आहात. मी तर जाणते, झाशी नरेशांचा प्रस्ताव आला होता मनूच्यासाठी. मोरपंत, एक पिता असून देखील तुमच्या आपसातल्या दुश्मनीपोटी आपल्या कन्येच्या उज्ज्वल भविष्याचा बळी देण्यास तयार झाले आहेत. गंगाधररावांचं चारित्र्य. बाजीराव, पुरुषाचं चारित्र्य एक स्त्री कधी आणि केव्हा बदलून टाकते या गोष्टीचा आभास तिला स्वतःलाही नसतो. आणि जर मनूच्या भाग्यामध्ये झाशीची राणी बनायचं लिहिलंच असेल तर आपल्याला तिच्या आणि तिच्या भाग्याच्या मध्ये यायचा कसलाही अधिकार नाहीये. मला झाशीला जायचं नाहीये प्राची, परंतु सगळ्यांनाच मला तिथं पाठवायचंय, माझ्या अप्पांना पण. तर मग आता मला अण्णांशी बोलायला पाहिजे. मग बघाच, ते तुला जाऊ नाही देणार. चल चल चल. जास्त विचार करू नका बाजीराव. अशी सुवर्ण संधी हातून जाऊ देऊ नका. आपलं बरोबर आहे. जर आमच्या छकुलीच्या भाग्यात झाशी लिहिलंय तर ती जाईल. आम्हाला मंजूर आहे.